कोसळलाय। तर मुंबईच्या मरोळ, अंधेरी, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरामध्ये तब्बल 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा कोसळलेला आहे। त्यामुळे पूर्व उपनगरांमध्ये पावसानं डबल सेंचुरी केली आहे। रात्री 11 पासून ते पहाटे 5 पर्यंत जोरदार असा हा पाऊस सुरू होता आणि त्यामुळेच पूर्व उपनगरांमध्ये पावसानं ही डबल सेंचुरी केलेली आहे आणि याचा परिणाम देखील मुंबईकरांना काहीशा प्रमाणात भोगावा लागतोय। मरोळ असेल, अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर तर मुंबईमध्ये रात्री किती मिलीमीटर पाऊस पडला हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सायन भागामध्ये 144 मिलीमीटर, कोळीवाडा 135, वरळी 137, दादर 137, मरोळ 216 मिलीमीटर पाऊस, सांताक्रूज 213, अंधेरी 207, विक्रोळी 213, घाटकोपर 204 तर पवईमध्ये 200 मिलीमीटर पाऊस झालाय। तर मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय आणि याचा फटका आता नागरिकांना बसतोय। पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे। पुन्हा एकदा चुनाभट्टीकडून सायनच्या दिशेने जाणारी वाहतूक ही खोळंबलेली आहे। यामध्ये अॅम्ब्युलन्स देखील अडकून पडली आहे। त्यामुळे मुंबईच्या चुनाभट्टी परिसरामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघू शकतो त्रास व्हायला सुरुवात झाली आहे। आपण बघू शकतो वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणावरती झाली आहे। नागरिकांना देखील याचा त्रास होताना आपण बघू शकतो। चुनाभट्टीकडून सायनला येणारा हा रस्ता आहे। या रस्त्यावरती 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा या गाड्यांच्या आपण बघू शकतो। यामध्ये अनेक ॲम्ब्युलन्स देखील अडकले आहेत। सर्व रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्यामुळे कुठेतरी सर्व नागरिकांना आता त्रास होताना आपण बघू शकतो। अनेक लोकांना ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे त्यांना आता कुठेतरी ऑफिसला जाताना देखील अडचण होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर अनेक गाड्या या पाण्यामध्ये अडकल्या आहेत, त्यामुळे देखील वाहतुकीवरती कोंडी होताना आपण पाहिली। त्यामुळे कुठेतरी आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्रास होताना आपण बघू शकतो। हा संपूर्ण रस्ता हा 4 पदरी रस्ता आहे, पण या रस्त्यावरचा जो सर्व्हिस रोड आहे आणि जो महत्त्वाचा रस्ता आहे तो संपूर्णपणे पाण्यामध्ये गेला असल्याने मोजून 2च रस्ते सध्या चालू आहेत आणि याचाच फटका आता कुठेतरी नागरिकांना बसत आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी ही सध्या मोठ्या प्रमाणावरती झाली आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान ठाणे परिसरामध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे लोकल ह्या काही प्रमाणात उशिराने धावतायत। उशिरा लोकलमुळे कामावर जाणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होते। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही सध्या मंदावलेली आहे। मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिराने धावते आहे। मी सध्या ठाणे स्टेशनवर आहे आणि आता देखील लोकलची वाहतूक ही तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेची जी स्लो मार्गावरची वाहतूक आहे ती वाहतूक सध्या 20 ते 25 मिनिटं उशिराने आहे। जलद मार्गावरची वाहतूक देखील 20 ते 25 मिनिटं उशिराने आहे। तर दुसरीकडे ट्रान्स हार्बरवरची वाहतूक जी आहे ती वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावते आहे आणि सगळ्यात मोठा फटका हार्बर मार्गावर बसलेला आहे। अर्धा तास उशिराने त्या ठिकाणी लोकल सुरू आहे। याचं कारण जे आहे ते म्हणजे सायन, कुर्ला, चुनाभट्टी, टिळकनगर, विद्याविहार या भागांमध्ये रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते पाणी साचल्यामुळे लोकल अतिशय धीम्या गतीने या संपूर्ण पाणी साचलेल्या रुळांवरून पुढे जात आहेत आणि याचाच फटका संपूर्ण वेळापत्रकावर बसलेला आहे। अनेक लोकल ज्या आहेत त्या आज कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत, मात्र लोकल सेवा ही सुरू आहे, ती थांबलेली नाही। आणि आता जर आपण पाहिलं तर पाऊस देखील बऱ्यापैकी थांबलेला आहे आणि पाऊस थांबल्यामुळे रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याचा निचरा देखील मोठ्या प्रमाणात होतो आहे। त्यामुळे हळूहळू रेल्वे वाहतूक ही पूर्वपदावर येईल असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे पश्चिम रेल्वेचा विचार आपण केला तर तिकडची वाहतूक देखील 5 ते 10 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे। मात्र या सगळ्याचा फटका हा आज लोकलने वाहतूक करणाऱ्या, लोकलने जाणाऱ्या प्रवाशांना बसलेला आहे। लोकल प्रचंड उशिराने असल्यामुळे
अनेक प्रवासी जे आहेत ते रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर टाकल्यावर उभे आहेत. मात्र आज सुट्टी आहे, आज दहिकाला आहे, त्यामुळे अनेक लोकांना सुट्टी देखील आहे आणि लोकलमध्ये नेहमीप्रमाणे आज गर्दी नाही आहे, थोडी कमी गर्दी आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा जो आहे तो दिलासा आहे. पण लोकलची वाहतूक ही प्रचंड उशिराने आहे, पण लोकलची वाहतूक ही पूर्णतः सुरू आहे. तिन्ही मार्ग जे आहेत, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे, या तिन्ही मार्गावरची लोकलची वाहतूक ही